नमस्कार भक्तांनो. आपल्या घरातील देवघर हे केवळ एक ठिकाण नसते, तर ते आपल्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि सकारात्मकतेचे केंद्र असते. सकाळी उठल्यानंतर देवाचे दर्शन घेणे, दिवा लावणे, अगरबत्ती लावणे आणि मनापासून प्रार्थना करणे ही आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे. पण तुम्ही विचार केला आहे का की पूजा करताना कलश का ठेवला जातो? कळशावर नारळ का ठेवतात? कलशात पाणी का भरतात? त्यावर आंब्याची पाने किंवा इतर पवित्र पाने का ठेवली जातात? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवघरात कलश स्थापित करण्यामागे नेमके पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला भारतीय संस्कृती, देवदेवतांची माहिती भक्तिपूर्वक कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनापर्यंत नक्की पोहोचवा. चला तर मग बघूयात, गणेशाचे स्मरण करून व्हिडिओ चालू करूयात. कलश म्हणजे नेमके काय? भक्तांना सर्वप्रथम आपण समजून घेऊया की कलश म्हणजे काय. साधारणपणे तांबे, पितळ, चांदी किंवा मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यावर पाणी आणि नारळ ठेवला जातो. त्याला पूजेचा कलश असे म्हणतात. कलशाला अनेक ठिकाणी पूर्ण कुंभ असेही म्हटले जाते. पूर्ण म्हणजे भरलेले, संपूर्ण आणि समृद्ध. कुंभ म्हणजे भांडे किंवा पात्र, म्हणजेच जीवनातील पूर्णता, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक म्हणजे पूर्ण कुंभ. भारतीय परंपरेत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी कलशाची स्थापना करण्याची प्रथा आहे. गृहप्रवेश असो, विवाह असो, सत्यनारायणची पूजा असो, नवरात्र असो किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्य असो, कलशाला विशेष स्थान दिले जाते. कारण श्रद्धेनुसार कलश हे केवळ पाण्याने भरलेले पात्र नसून मंगलतेचे आणि दैवी उपस्थितीचे प्रतीक मानले जाते. कलशाला इतकं पवित्र का मानले जाते? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाण्याला जीवनाचा आधार मानले गेले आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाची अस्तित्व शक्यच नाही. नदी आपल्याला जीवन देते, पाऊस आपल्याला अन्न देतो, पाणी पृथ्वी हिरवेगार ठेवते. याच कारणामुळे पाण्याला अत्यंत पवित्र स्थान देण्यात आले आहे. कलशात भरलेले पाणी हे जीवनाचे प्रतीक मानले जाते, तर कलशाचे भांडे पृथ्वीचे प्रतीक मानले जाते. त्यावरील पाणी निसर्ग, जीवनशक्तीचे प्रतीक मानले जाते आणि त्यावर ठेवलेला नारळ समृद्धी, पवित्रता आणि पूर्णत्वाचे प्रतीक मानला जातो. अशा प्रकारे कलशामध्ये संपूर्ण सृष्टीचे प्रतिकात्मक रूप पाहिले जाते. म्हणूनच पूजा किंवा धार्मिक कार्य सुरू करण्याआधी कलशाची स्थापना केली जाते. पौराणिक कथांमध्ये कलशाचे महत्त्व. भक्तांनो, हिंदू धर्मातील अनेक धार्मिक कथा आणि परंपरांमध्ये कलशाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. समुद्रमंथनाच्या कथेमध्ये अमृत कुंभांचा उल्लेख येतो. देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले. त्या समुद्रमंथनातून अनेक दिव्य वस्तू प्रकट झाल्या. त्यामध्ये अमृताचाही उल्लेख येतो. अमृत म्हणजे अमृतत्वाचे प्रतीक आणि ते अमृत एका कुंभात असल्याचे वर्णन केले जाते. यामुळे कुंभ हा शब्द भारतीय धार्मिक परंपरेमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. कलश त्यामध्ये जीवन होते आणि त्याच्या श्रद्धेचा विस्तार आपल्याला पुढे प्रमाणे बघता येईल. कलशात देवतांचे प्रतिकात्मक निवास. पारंपरिक पूजा विधीमध्ये कलशाचे आवाहन करताना विविध देवतांचे स्मरण केले जाते. लोकप्रिय पूजा मंत्रात असे म्हटले जाते की कलशाच्या मुखात विष्णूंचे, कंठातील रुद्राचे आणि मुळाशी ब्रह्मांचे प्रतिकात्मक स्मरण केले जाते. तसेच कलशातील जलामध्ये विविध तीर्थांचे आणि पवित्र नद्यांचे स्मरण केले जाते. याचा अर्थ असा नाही की देवदेवतांचा प्रत्यक्ष एखाद्या भांड्यात बंद होतो, तर हा श्रद्धेचा आणि ध्यानाचा मार्ग आहे. पूजा करताना मन एकाग्र व्हावे, आपल्या श्रद्धेतील संपूर्ण सृष्टीचा पवित्राचे स्मरण व्हावे, त्यामागील भाव कलशामध्ये बसून येतो आणि तो शांत आणि एकाग्र होतो. कलशातील पाणी याचे महत्त्व. कलशात भरलेले पाणी हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारतीय परंपरेनुसार जल हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. पूजेपूर्वी हात पाय स्वच्छ करणे आणि स्नान करणे आणि नंतर पवित्र जलाचा उपयोग करून ही परंपरा देते. पाणी सर्वांना जीवन देते. ते स्वतः खाली जाते पण इतरांना उंचावर नेते. हे शांत असते, ते पण आपल्याला प्रचंड शक्ती असते. म्हणून कलशातील पाणी आपल्याला नम्रता, शुद्धता आणि जीवनदायी वृत्तीची आठवण करून देते. पूजा संपल्यानंतर या पाण्याचा वापर घरातील पवित्र ठिकाणी किंवा युद्ध देशावर केला जातो. कलशावर पाणी का ठेवतात? भक्तांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न. कलशावर आंब्याचे पाने का ठेवली जातात? अनेक पूजांमध्ये आंब्याची पाने वापरण्याची परंपरा आहे. ही पाने हिरव्या निसर्गाचे आणि नवजीवनाचे प्रतीक मानले जातात. हिरवे पान म्हणजे वाढ, हिरवं पान म्हणजे आशा, हिरवं पान म्हणजे नवीन सुरुवात. म्हणून शुभ कार्यात कलशावर पाने ठेवून जीवनात नेहमी हिरवळ, आनंदाने प्रकृती राहावी अशी भावना व्यक्त केली जाते.
कळशावर नारळ का ठेवतात? नारळाला भारतीय परंपरेत अत्यंत पवित्र स्थान आहे. नारळ बाहेरून कठीण असतो, पण आतून स्वच्छ आणि पांढरा असतो. यातून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. माणसाने बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरणाची शुद्धता जपली पाहिजे. नारळाचे तंतू, त्याचे कठीण कवच आणि आतील पाणी हे सर्व जीवनातील विविध पैलूंचे प्रतिकात्मक स्मरण करून देतात. श्रद्धेनुसार नारळ हे पूर्णत्व आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच अनेक पूजांमध्ये नारळाचा वापर केला जातो. कळशावर नारळ ठेवताना भक्त म्हणून देवाला प्रार्थना करतात की हे परमेश्वर आमच्या घरात सुख, शांती आणि सद्भावना राहू दे. देवघरातील कलश का स्थापित करतात? आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया. देवघरात कलश का स्थापित करतात? पहिलं कारण म्हणजे मंगलता. घरात एखादी नवीन पूजा करताना किंवा विशेष धार्मिक दिवस असताना कलशाची स्थापना करून शुभारंभ केला जातो. दुसरे कारण म्हणजे एकाग्रता. कलश हे पूजेचे एक पवित्र केंद्र बनते. तिसरे कारण म्हणजे परंपरा. अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या कलश पूजेची प्रथा चालत आलेली आहे. चौथे कारण म्हणजे निसर्गाबद्दल कृतज्ञता. कलशामध्ये पृथ्वी, जल, वनस्पती आणि फळं यांचे प्रतिकात्मक रूप असते. पाचवे कारण म्हणजे सकारात्मक विचार. जेव्हा कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन पूजा करतात, प्रार्थना करतात आणि चांगल्या विचारांचे स्मरण करतात, तेव्हा घरातील वातावरण अधिक शांत आणि प्रसन्न होण्यास मदत होऊ शकते. कलश आणि पंचमहाभूतांचा संबंध. भारतीय तत्त्वज्ञानात पंचमहाभूतांना महत्त्व दिले जाते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. कलशाच्या पूजेमध्ये या निसर्ग तत्वांचे स्मरण करण्याची ही परंपरा आहे. कलशाचे पात्र पृथ्वीचे स्मरण करून देते. त्यातील पाणी जलतत्वाचे स्मरण करून देते. पूजेतील दिवा अग्नितत्वाचे स्मरण करून देतो. फुले आणि पाने निसर्गाचे स्मरण करून देतात आणि मंत्रोच्चार व प्रार्थना आपल्याला विशाल विश्वाशी जोडल्याची भावना निर्माण करतात. यातून एक मोठा संदेश मिळतो. माणूस आणि निसर्ग वेगळे नाहीत. आपले जीवन निसर्गावर अवलंबून आहे. म्हणूनच पूजा ही केवळ मागण्याची क्रिया नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देखील आहे. कलश स्थापना करण्यापूर्वी काय तयारी करावी? आता आपण कलश स्थापना करण्याची सामान्य आणि सोपी पद्धत जाणून घेऊया. सर्वप्रथम देवघर स्वच्छ करावे. स्वच्छतेला पूजेमध्ये अत्यंत महत्त्व आहे. त्यानंतर स्वच्छ होऊन शांत मनाने पूजेची तयारी करावी. कलश स्वच्छ ठेवून घ्यावा. शक्य असल्यास तांब्याचा किंवा पितळाचा कलश वापरावा जातो या उपलब्धतेनुसार. कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे. काही परंपरामध्ये तांदूळ, सुपारी, नाणे किंवा इतर पूजा साहित्य ठेवले जातात. हे कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकते. त्यावर पवित्र पाने ठेवून नारळ ठेवला जातो. कलश स्थापित करताना मनात देवाचे स्मरण करावे. पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. महागडे साहित्य असणे आवश्यक नाही. मन स्वच्छ आणि भावना निर्मळ असणे अधिक महत्त्वाचे आहे. कलश कोठे ठेवावा? देवघरात कलश ठेवताना स्वच्छ आणि सुरक्षित जागा निवडावी. तो पडणार नाही किंवा कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतील तर विशेष काळजी घ्यावी. कलशाला नियमितपणे स्वच्छ ठेवावे. जास्त दिवस पाणी तसेच ठेवून ते खराब होऊ देऊ नये. धार्मिक परंपरा आणि स्वच्छतेचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. कलशातील पाणी किती दिवस ठेवावे? हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर घराच्या धार्मिक परंपरेनुसार बदलते. काही पूजांमध्ये कलश एका दिवसासाठी ठेवला जातो. काही व्रतांमध्ये अनेक दिवस ठेवला जातो. नवरात्रासारख्या विशेष पूजांमध्ये ठराविक कालावधीसाठी कलश स्थापना केली जाते. म्हणून आपल्या घरातील परंपरा, कुलाचार किंवा जाणकार पुरोहित यांच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेणे योग्य ठरते. महत्त्वाचे म्हणजे पाणी खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. कलशात नाणे का ठेवतात? काही ठिकाणी कलशामध्ये नाणे ठेवण्याची परंपरा आहे. हे धन, समृद्धी आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते. परंतु लक्षात ठेवा, समृद्धीचा अर्थ केवळ पैसा नसतो. चांगले आरोग्य, कुटुंबातील प्रेम, मनशांती, ज्ञान आणि सदाचार हा देखील खरी संपत्ती आहे. कलशासमोर प्रार्थना करताना आपण केवळ धनाची इच्छा न करता सद्बुद्धी आणि समाधानाची प्रार्थना करावी. कारण मन शांत असेल तरच जीवनाचा खरा आनंद मिळतो. कलश आणि माता लक्ष्मी. अनेक धार्मिक परंपरांमध्ये कलशांचा संबंध समृद्धीशी जोडला जातो. माता लक्ष्मीचे स्मरण करताना स्वच्छता, शिस्त, सदाचाराला महत्त्व दिले जाते. खरे तर घरात समृद्धी टिकण्यासाठी फक्त पूजा पुरेशी नसते. कष्ट करावे लागतात, प्रामाणिकपणे काम करावे लागते, पैशाचे योग्य नियोजन करावे लागते, घरात एकमेकांशी प्रेमाने वागावे लागते. म्हणून पूजा आणि कर्म यांचा सुंदर समतोल आवश्यक आहे. कलश आपल्याला केवळ धन मागण्याची शिकवण देत नाही, ते जीवन पूर्णत्वाने जगण्याची प्रेरणा देतो.
कलश आणि गृहप्रवेश. नवीन घरात प्रवेश करताना कलशाला विशेष महत्त्व दिले जाते. नवीन घर म्हणजे नवीन सुरुवात, नवीन स्वप्ने, नवीन आशा. घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा करून कलश ठेवण्यामागे अशी भावना असते की या घरात सुख, शांती आणि प्रेम राहू. घर कितीही मोठं असलं तरी त्यामध्ये प्रेम नसेल तर ते घर अपूर्ण वाटते. म्हणून गृहप्रवेशाच्या वेळी कलश आपल्याला शुभ विचार आणि सकारात्मक सुरुवातीची आठवण करून देतो. कलश आणि नवरात्रोत्सव. नवरात्रामध्ये घटस्थापना किंवा कलश स्थापनेला विशेष महत्त्व आहे. हा उत्सव शक्तीची उपासना करण्याचा उत्सव आहे. 9 दिवस भक्त देवीची आराधना करतात. कलश स्थापना करून पूजा सुरू केली जाते. या काळात भक्त उपवास, जप, पाठ आणि आरती करतात. पण नवरात्राचा खरा संदेश काय आहे? अज्ञानावर ज्ञानाचा विजय, भीतीवर धैर्याचा विजय, वाईट विचारांवर चांगल्या विचारांचा विजय आणि निराशेवरती आशेचा विजय. कलशासमोर प्रार्थना करतात आणि आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा संकल्प देखील करू शकतो. कलशातील प्रत्येक वस्तूचा संदेश. चला भक्तांनो, आता थोडक्यात पाहूया की कलशातील प्रत्येक वस्तू आपल्याला काय शिकवते. कलशाचे पात्र स्थिरता आणि आधार, पाणी शुद्धता आणि जीवन, पाने वाढ आणि निसर्ग, नारळ समर्पण आणि अंतःकरणाची निर्मळता, फुले सौंदर्य आणि भक्ती, दिवा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश. जेव्हा ही सर्व चिन्हे एकत्र येतात तेव्हा पूजा ही केवळ विधी राहत नाही, ती जीवन जगण्याची शिकवण बनते. कलश स्थापित करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? भक्तांनो, आता ही काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. पहिली गोष्ट, स्वच्छता राखा. दुसरी गोष्ट, मनात श्रद्धा ठेवा. तिसरी गोष्ट, अंधश्रद्धेला बळी पडू नका. चौथी गोष्ट, भीतीपोटी पूजा करू नका. देवाची पूजा ही प्रेमाने आणि श्रद्धेने केली पाहिजे. हे केले नाही तर वाईटच होईल अशी भीती धर्माकडे पाहू नका. पाचवी गोष्ट, परंपरांचा आदर करा पण त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. सहावी गोष्ट, पाणी आणि अन्नाचा अपव्यय टाळा. सातवी गोष्ट, घरातील सर्व सदस्यांशी प्रेमाने वागा, कारण खऱ्या अर्थाने घरातील शांती ही सर्वात मोठी पूजा आहे. रोज देवघरात कलश का ठेवावा हा प्रश्नही अनेकांना पडतो. याबाबत प्रत्येक घराची परंपरा वेगळी असू शकते. काही घरांमध्ये नियमित कलश ठेवला जातो, काही ठिकाणी फक्त विशेष पूजांमध्ये कलश स्थापन केला जातो. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेनुसार निर्णय घेणे योग्य आहे. जर तुम्ही रोज कलश ठेवत असाल तर स्वच्छता आणि पाण्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. श्रद्धेपेक्षा मोठा कोणताही नियम नाही आणि नियमापेक्षा मोठी आहे सद्भावना. कलश आपल्याला जीवनातील कोणते धडे देतो? भक्तांनो, कलशाकडे केवळ धार्मिक वस्तू म्हणून पाहू नका, त्यामध्ये जीवनाचे अनेक सुंदर संदेश दडलेले आहेत. पहिला संदेश, स्वतःला ज्ञानाने भरून घ्या. रिकामे मन अनेकदा नकारात्मक विचाराने भरते, म्हणूनच मनात चांगले विचार भरा. दुसरा संदेश, नम्र राहा. पाणी नेहमी खाली वाहते पण जीवन सर्वांना देते. तिसरा संदेश, बाहेरून नव्हे तर आतून सुंदर व्हा. नारळाचा संदेश हाच आहे. चौथा संदेश, निसर्गाची काळजी घ्या. पाचवा संदेश, पूर्णत्व म्हणजे फक्त संपत्ती नाही तर समाधान आहे. घरातील सुख शांतीसाठी खरी पूजा कोणती? आज अनेक लोक विचारतात, घरात सुख शांती कशी येईल, समृद्धी कशी येईल, देवाची कृपा कशी मिळेल? याचे उत्तर केवळ एखाद्या वस्तूमध्ये नाही. कलश स्थापित करणे ही श्रद्धेची सुंदर परंपरा आहे, पण त्यासोबतच जीवनाच्या काही गोष्टी आवश्यक आहेत. घरात सत्य असावे, प्रेम असावे, एकमेकांबद्दल आदर असावा, मोठ्यांचा सन्मान असावा, लहानांवर प्रेम असावे, कष्टाची तयारी असावी आणि अडचणीच्या वेळी एकमेकांची साथ असावी. अशा घरातच खऱ्या अर्थाने सुख शांती नांदते. भक्तांसाठी प्रेरणादायी संदेश. प्रिय भक्तांनो, देवघरात ठेवलेला कलश आपल्याला रोज एक गोष्ट सांगतो. जीवन रिकामे ठेवू नका. त्यात प्रेम भरा, ज्ञान भरा, भक्ती भरा, सेवा भरा, सदाचार भरा. मनात राग असेल तर क्षमेला स्थान द्या. मनात द्वेष असेल तर प्रेमाला स्थान द्या. मनात भीती असेल तर श्रद्धेला स्थान द्या आणि जीवनात निराशा असेल तर आशेचा दिवा लावा. याच भावनेने कलशासमोर प्रार्थना करा. एक छोटी भक्तिमय कथा. एका गावात एक अतिशय गरीब पण श्रद्धाळू कुटुंब राहत होते. त्यांचे घर छोटे होते, देवघरही अतिशय साधे होते. एके दिवशी त्या कुटुंबातील आईने विचार केला की घरात मोठा चांदीचा कलश नाही, महागडे पूजेचे साहित्य नाही, मग आपली पूजा देव स्वीकारेल का? त्या रात्री ती खूप चिंतित होती. दुसऱ्या दिवशी तिने एक स्वच्छ मातीचे छोटे पात्र घेतले, त्यात स्वच्छ पाणी भरले, जवळच्या झाडाचे एक हिरवे पान ठेवले
आणि देवासमोर बसून मनापासून प्रार्थना केली. तिने म्हटले, देवा, माझ्याकडे देण्यासाठी महागड्या वस्तू नाहीत, पण माझ्याकडे श्रद्धा आहे. काळ पुढे गेला. त्या कुटुंबाने मेहनत केली, एकमेकांना साथ दिली, प्रामाणिकपणे जगले. हळूहळू त्यांच्या जीवनात प्रगती झाली. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? देवाला वस्तूची किंमत नाही, देवासाठी महत्त्वाची असते ती मनाची शुद्धता आणि कर्माची प्रामाणिकता. व्हिडिओचा मुख्य संदेश. तर भक्तांनो, आज आपण जाणून घेतले देवघरात कलश का स्थापित केला जातो, कलशातील पाण्याचे महत्त्व काय, कलशावर पाने आणि नारळ का ठेवले जातात, कलशाचे पौराणिक आणि सांस्कृतिक संदर्भ काय आहे. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे कलश आपल्याला जीवनातील शुद्धता, पूर्णता, निसर्गाबद्दल कृतज्ञता आणि सकारात्मक विचारांची आठवण करून देतो. पूजा करताना बाह्यविधीसोबत मनातील भावनाही शुद्ध असाव्यात. आपण देवाकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नये, तर मिळालेल्या आयुष्याबद्दल धन्यवादही बोलला पाहिजे. प्रिय भक्तांनो, देवघरात स्थापित केलेले कलश हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तो आपल्या संस्कृतीचे, श्रद्धेचे आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे सुंदर प्रतीक आहे. कलशातील पाणी आपल्या जीवनाची आठवण करून देते, पाणी आपल्याला निसर्गाची आठवण करून देतात, नारळ आपल्याला अंतःकरणाच्या शुद्धतेचा संदेश देतो आणि देवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देतो. म्हणून भक्तांनो, जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही देवघरात कलश पाहात, तेव्हा केवळ एक पूजेचे भांडे म्हणून त्याकडे पाहू नका, त्यामागे दडलेल्या या सुंदर जीवनमूल्याचाही स्मरण करा. देव आपल्याला घरात सुख, शांती, प्रेम आणि सद्बुद्धी देवो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्त करतोय असत. ओम नमः शिवाय. श्री जय श्रीराम.